चालू हंगामामध्ये केंद्र सरकारनं साखर निर्यातीसाठी आधीच 15 लाख टनांचा कोटा दिला होता। आता त्यामध्ये आणखीन 5 लाख टनांचा कोटा वाढवून दिला, म्हणजे एकंदरीतच चालू हंगामामध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचा कोटा झाला आहे। परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतातल्या दरापेक्षा साखर देखील स्वस्त आहे। त्यामुळं भारतातून साखरेची निर्यात सुरुवातीपासूनच कमी होते। म्हणजेच गव्हाप्रमाणे साखर निर्यातीचा कोटा सरकारनं काही आत्ताच दिला नाही, आधीपासूनच दिलेला आहे। जेव्हा नवीन हंगाम सुरू झाला होता तेव्हा सरकारनं 15 लाख टन निर्यातीचा कोटा दिलेला होता। त्यापैकी आतापर्यंत केवळ 2 लाख टनांच्या दरम्यान, म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत 2 लाख टनांच्या दरम्यान देशातून साखरेची निर्यात झाली। कोटा किती होता? 15 लाख टन। तर पुढे निर्यातीसाठी आणखीन 3 लाख टनांच्या दरम्यान सौदे झालेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण हंगामात 20 लाख टन तर सोडा, 10 लाख टन देखील साखर निर्यात होईल का नाही असा प्रश्न निर्यातदार उपस्थित करतायत। परंतु सध्याच्या वातावरणामध्ये जिथे सरकार अडचणीत दिसते त्यातून डॅमेज कंट्रोलसाठी सरकारनं साखर निर्यातीचा कोटा देखील वाढवून दिला, की ज्याची मागणी उद्योगांनी देखील केली नव्हती। कारण आधीचाच कोटा पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही।